जैन साहेब. चिंचुके टिप कधी मिळाली? तुम्हाला फोन केला होता त्याच वेळेस. कल्याणी नगरचा प्रकार घडलाय ना, तेव्हापासून सगळेजण अलर्ट झालेत. हो साहेब. मला नाही वाटत मालिक म्हणून. नाही साहेब, 100% मला येणार. जो टिपर आहे तो खूप भरोशाचा आहे. तो असंच फसवणार नाही आपल्याला. ठीक आहे, अलर्ट राहू आपण. येस सर. चिंचुके पकड. कुठं चाललाय पळून? चिंचू गाडी चेक कर. गाडी चेक कर. काय नाही गाडीत. पळून का चालला होता? पळून का चालला होता? गाडीत काय नाही. आमकी बघ. काय करे? साहेब काय नाही. साहेब गाडी सगळी चेक केली पण काय नाही. खरंच काही साहेब नाही हो. जा. अमरे. सर काहीच नाही, खरंच काही नाही. चिंचुके सीट चेक कर. अमरे सीट चेक कर. खरंच काही नाही गाडी. साहेब एका सीट खाली एवढं सापडले. अख्खी गाडी चेक केली तर काय काय सापडत. आत्ताच्या आत्ता ह्याला अटक करायचं आणि गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जायची. हो साहेब. आणि सगळ्यात महत्वाचं, तिथं पत्रकारांना बोलवा. त्याचा जो कोण मालक आहे ना, त्याला थेट संदेश पोहोचवायचा आज. येऊन जायला चल. अरे कुठं आणलास? कुठं आणलाय माल्यो? सगळेजण अमोल म्हणतात ना. अरे हो सॉरी अमोल. ए अमोल. हाय फ्रेंड्स, कधी आला तुम्ही? आत्ताच. चल ना आपण खेळूया. मला तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं. अरे काय? लवकर सांग. या इकडे बस आहे. अरे लवकर सांग ना, काय आहे तुझं सिक्रेट? आधी मला सांगा. तुम्ही कुणाला सांगणार नाही, मला प्रॉमिस करा. हो प्रॉमिस. हो हो प्रॉमिस रे. आपले मास्टर आहेत, माझे बाबा आहेत. हे बघा. माने मला त्यांची बाबांची गोष्ट पण सांगितली होती. पण सिम्बा, तुझे मा आणि बाबा एकत्र कधीच येणार नाहीत का? असं कसं? येणार की ते. मी आणणार त्यांना एकत्र. पण त्यांचा साखरपुडा झाला ना. आता लग्न पण होईल. साखरपुडा झाला तर लगेच लग्न होतं, माहितीये मला. नाही होऊ देणार एकच लग्न. अरे पण खरंच होतं रे. अरे हो सॉरी सिम्बा. अमोल सॉरी. हाकुना, मटाटा आणि सिम्बा. तुम्ही असं म्हणू नका. मग माझे मा आणि बाबा पाहिजे एकत्र. येतील अमोल ते एकत्र. तुम्ही मदत करणार का मला? हा, ही आयडिया एकदम मस्त आहे. आपण एकदम सिक्रेट प्लॅन करू. नंतर आपल्याला आपली नावं पण बदलायला लागतील ना. हो की? हाकुना आणि मटाटा. तू हाकुना आणि मी मटाटा. मी सिम्बा. पण सिम्बा
खूप मोठं भांडण झाले, बाबाची फॅमिली आणि माझी फॅमिली सुद्धा. बापरे, मग आता आपल्याला सगळ्यांना एकत्र आणावे लागेल, तर स्पा आणि बाबा पण येतील. आता मग आपण काय करायचं? माझ्याकडे माझी फॅमिली ट्री पूर्ण आहे, बाबाकडची अपूर्णच आहे. पहिला आपण ती पूर्ण करूया. ओके सिम्बा. या मिशनला काय म्हणूया आपण? मिशन रियुनियन. यस, मिशन रियुनियन आजपासून सुरू. सर. अरे दीपक, तू इकडे? आम्ही सध्या पुण्यातच राहतो दीदी सोबत. हा, कसा आहेस? सर काय चाललंय? साखरपुडा काय, लग्नाचं काय? अहो तुम्हाला माहिती आहे ना दीदीचं किती प्रेम आहे दाजींवर. मग तुम्ही कसा काय साखरपुडा होऊन दिला? अहो एकदा तरी तिच्याशी बोलायचं. मी म्हणतोय तुम्ही नाही, पण घरच्या कोणीतरी. तेवढा वेळ नव्हता दीपक. अहो काय बोलताय सर? जर आपणच असं बोललो तर कशी ती दोघं एकत्र येणार? तेच, त्यांनाच एकत्र यायचं नाहीये तर आपण काय करणार या ठिकाणी? असं नाही सर. याआधी त्यांच्यात किती वेळा तरी भांडण झाले, पण त्यावेळी घरच्यांचं वागणं वेगळं होतं. तुम्ही आता जसं वागताय ना तसं कोणच वागत नव्हतं. त्यांना फक्त एवढंच वाटायचं की त्या दोघांनी फक्त एकत्र यावं. ती वेळ वेगळी होती दीपक. आता 7 वर्ष ते एकमेकांपासून दूर आहेत. 7 वर्षात एकदाही बोलले नाही. पण सर आपण कोणी भेट घडवून आणण्याचा प्रयत्नच केला नाही ना. तेच तर, मग आता कशाला करायचं? सर अहो दीदी वाट बघत्या. तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा तिला नाही द्यायला पाहिजे. अहो तिने 7 वर्ष वाट बघितली, दाजींची, तुमची. तुम्ही सगळी तिच्यावर चिडला. दाजी तर काय सोडून गेलं. पण जर तुम्हाला सांगू का, दीदी अजून वाट बघत्या त्यांची. असं म्हणाले आपण? आम्ही एकत्र राहतोय सर, तेवढं तर कळायलाच पाहिजे की आम्हाला. आणि जेव्हापासून तिला ही कळलंय ना, तिची अवस्था नाही बघवत सर आम्हाला. दीपक, अर्जुननं पुढे जायचा निर्णय घेतलाय. अपर्णाला म्हणावं तूही तेच कर आणि ते डिवोर्स पेपर. सर त्या दोघांचं नातं एवढं कमकुवत नाही हो. असं तुला वाटतंय दीपक? आणि अर्जुन का सोडून गेला अपर्णाला माहिती आहे ना? तुझी दीदी अजूनही सरकारांशी नातं टिकून आहे. त्यांनी अर्जुनच्या आईला मारलंय, माहिती आहे ना तुला? तर म्हणून आपण सगळं मोडून टाकायचं का? अहो तुम्ही त्यांच्याबरोबर संबंध तोडला, पण त्यांची अवस्था आता किती वाईट आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणून दीदीने त्यांना मदत केली. त्यांची अवस्था कशी आहे हे नाही माहीत मला, पण त्यांच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही हे मी तुला ठामपणे सांगू शकतो. काल त्यांनी अर्जुनचा साखरपुडा थांबवायचा प्रयत्न केला, माहिती आहे का अपर्णाला? मला नाही असं वाटत, पण हे सरकार आणि त्यांचं घर या सगळ्यामुळं दीदीचं आणि दाजींचं कुटुंब नाही तुटलं पाहिजे. सर तुम्हाला पण माहित आहे माझी बहीण लई चांगली आहे. मान्य आहे ती चुकली, पण तिनं माफी मागितली होती की. आणि सर बापू काय म्हणतात, मोठ्यानं फक्त वयानं मोठा असू नये तर मनानं पण असावं. छोटा जर चुकला तर त्याला उदार होऊन माफ पण करता यावं. हे बघ, तुला दीदीची बाजू माहिती आहे, मला अर्जुनची. आणि आता हे साखरपुडा वगैरे का करावं लागलं ना हे तुम्हाला कोणालाच माहित नाही. मला तुझी तळमळ समजते, पण तू पण समजून घे, अपर्णा आणि अर्जुन वेगळे झालेत, वेगळे. त्यांना मीच काय नियती पण एकत्र आणू शकत नाही. साहेब एक फोटो घेऊया. अभिनंदन, इन्स्पेक्टर अर्जुन कदम. थँक्यू मॅडम. प्लीज मॅडम सर.
माझ्या आजोबांचा फोटो. तू बोलला त्यांच्याशी? अरे मला माहित नव्हतं ना. आणि हो, हे तुझे काका आणि ह्या काकी. आणि हे तुझे बाबा. बाबा, तुम्ही शहनशाह आहात. तुम्ही पण तुमचा छोटा शहनशाह आहे. मी तुम्हाला आणि मला एकत्र आणूनच दाखवणार. हाकुना, मटाटा, आपल्या मुफासाला परत आणलाच पाहिजे. माझी बाबांचा एकत्र फोटो कसले बाहेर दिसत आहेत. मी आता सारखे सारखे फोटो काढणार. मा बापू, दीपे मामा. काय रे, काय झालं अमोल? माझा फोटो आला पेपर मध्ये. हो, बघू. अरे वा, थांब दीप्या. काय हो, काय झालं? ह्या दोघांचा फोटो का आला एकत्र? त्यांनी एका केसवर काम केलं ना एकत्र, म्हणून. पण आता आर्याला काय वाटेल? त्यांच्या कामाचा भाग आहे तो. नाही नाही, आपण आणि मुद्दाम फोटो काढून छापून आणला असणार आहे. तिला त्रास होत असेल ना आता, त्यांचा साखरपुडा झाला म्हणून. रुपाली, तू जरा जास्तच विचार करते. तुम्ही नीट विचार करत नाही. भाऊजी काय आज काम करतात का त्या केसवर? अपर्णाने 2 आठवडे झाले भाऊजींना बोलून. खरं तर ती आता तिच्या पदाचा वापर करते. तू जरा हळू बोल. अर्जुन आत नाश्ता करतोय. मी तर म्हणते दाखवाच त्यांना. मामांजी पण बघतील ना. द्या इकडे पेपर. अगं अमोल, काय बापू? अरे असं काम करायचं. तुझ्या माचे कसे फोटो आलेत पेपरात, तसे तुझे पण आले पाहिजेत बरं का. हो बापू. काय काय चाललंय? अप्प्या, अगं येऊन 1 महिना झाला नाही आपल्याला. तू चांगलं धडाडीनं काम सुरू केलंस की. अहो पण झालंय काय? अप्प्या, पेपर मध्ये फोटो आलाय. मा, बघ. छान आहे. अप्प्या, अशीच काम करत राहा बरं का. कुणी तुझ्या सोबत असो नाहीतर नसो. बापू, चला की जरा थोडं काम राहिले तेवढं करून घेऊया. चल, बापू अहो, चहा. आल्यावर घेतो अगं आम्ही. चल. मा, हेच माझी मास्टर आहेत. हो, मी एंगेजमेंटच्या दिवशी बघितलं ना व्हिडिओ कॉलवर. तुम्ही दोघे एकत्र काम करता का मा? एकत्र नाही, ते एक केस होती ना, त्यामुळे एकत्र. क्या बात आहे. मास्टर भारी पोलीस आहेत का मा? हो. अरे वा, अर्जा, एकदम भारी कामगिरी केलीस की. भाऊजी, तुम्ही आता पोलीस आहे आणि ती कलेक्टर, मग तरी तुमचा दोघांचा एकत्र फोटो. वहिनी आहोत, तिने ड्रग्सला आळा घालायचं ठरवलंय. त्यामुळे सगळे डिपार्टमेंट मिळून आम्ही एकत्र काम करतो. ते पण मग बाकी कुणाचाच फोटो नाही, फक्त तुमच्या वहिनी आहोत, ती गाडी मी पकडली ना, ते काम माझ्याकडे आहे. बघा बाबा, मला तर जेवढं दिसतंय तेवढं सरळ काय वाटत नाही. म्हणजे नक्की काय रुपाली? अहो मामनजी, आपणाला आता येऊ वाटत असणार आहे म्हणून ते हे सगळं करत असं असणार. काय नाही वहिनी, न्यूज पेपरवर सह्या केलेत ना तिने. झालं ना मग. हा, ते झालंच भाऊजी. मग ते झालं ना, ते झालं सगळं. उगाच तिला कशाला काय बोलायचं. आणि एकत्र काम केलं ना म्हणून फोटो आलाय, बाकी काय नाही. अहो मी फक्त आर्याचा विचार करून बोलले हो, बाकी. तिच्याशी बोलतो मी. अर्जा, अरे चिडू नको ना. चिडू नको तर काय करू कदम. तिला कशाला काय बोलायचं. संबंध संपलाय ना आता. झालं ना मग. भाऊजींच्या मनात तिच्याविषयी अजून आहेच आहे. हे ना मुळासकट उखडून काढलं पाहिजे. काय हो, काय झालं? काय नाही अप्प्या, ती जरा 2 पोती सरकून ठेवायची, ती तेवढी ठेवली. बर, मी आलेच, आवरून येते. मा, ह्या पेपर मधले फोटो ठेवू का माझ्याकडे? ठेव. थांब, थांब. बापू, कुणी कितीतरी तोडायचा प्रयत्न केला ना, तरी हे दोघं एकत्र येणारच. होय दीप्या.
माझा नियतीवर लय विश्वास आहे बघ. नियती माझ्या आपल्यावर अजिबात अन्याय करणार. बापू काय बे म्हणा, दोघं आता अजूनच भारी दिसायला लागलेत बघा. आर्या, आर्या कुठे आहे ग तू? हाय, अगं इकडे किचन मध्ये. किचन मध्ये काय करते ग? किचन मध्ये अगं फिरणी बनवते मी. फिरणी? कसली फिरणी ग? अगं थांब आलेच. हे घे, टेस्ट करून बघ. कशी झाली? कडू. अगं कडू कशी होईल? त्यात वेलदोडे जास्त पडलेत का? नाही ग, आता अर्जुन असं बोलणार, त्याला तुझ्या हातचं सगळं कडूच लागणार बघ, भले तू किती साखर टाक. असं का बोलतेस तू आई? अगं तू इकडं फिरणी बनवत बस आणि तिकडे अर्जुनची पहिली बायको घेऊन जाऊ दे त्याला परत. बघ हे. आई अगं असं काही काय बोलते तू? अगं ते दोघे ड्रग्सच्या केसवर एकत्र काम करतायत. आर्या, अगं माणसांचं सगळं पहिलं स्पेशल असतं बघ. अगदी त्याचं घर, त्याचा पहिला फोन, त्याची पहिली गाडी, त्या सगळ्याच आठवणी त्याच्या मेंदूवर कोरल्या गेलेल्या असतात. अगं पण त्या वस्तू झाल्या ना. अगं तेच सांगते ना मी, त्या वस्तू झाल्या आणि हे माणूस आहे अगं, आणि त्याच्याबरोबरच्या आठवणी आहेत. आणि अगं त्यांना दोघांना एक मुलगा पण आहे ना एकत्र. हे बघ आई, मला त्या मुलाशी काही अडचण नाहीये. एवढं सोपं वाटतं का गं तुला? तो मुलगा एकटा येणार नाही, तो आला तर त्याची आई बरोबर येणार. आई तू खूप जास्त विचार करतेस. हे बघ माझं सगळं बोलणं झालेलं आहे. आर्या, अगं मी तुझ्या काळजीपोटी बोलतीये. तुला काय वाटलं? ते अर्जुन बद्दल तुला काय वाटतं ते माहित नव्हतं का ग मला? तू स्थळ का नाकारायचीस? का सारखी त्याच्या बरोबर असायचीस? त्याच्या घरी जायचीस? हे सगळं मला दिसत होतं, पण मी मुद्दाम काही बोलले नाही, कारण अगं पुढं हे सगळं मला दिसत होतं. असं सगळं म्हणजे? अगं त्यांचा एकत्र पेपरमध्ये फोटो आलाय, तो केस संदर्भात आलाय. हे तू नाही, तुझं प्रेम बोलते. मला सांग, त्या अपर्णाने अर्जुनलाच का निवडलं ग या केससाठी? पुण्यामध्ये काय अजून पोलीस अधिकारी नाही आहेत का? आणि अगं हा अर्जुन इन्स्पेक्टर आहे ना, पण तरी तोच का? आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इनसिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं. नीट विचार कर आर्या. प्रेम कर, पण आंधळं प्रेम करू नकोस. त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील. आणि हो, छान झालीये फिरणी. भाऊजींच्या साखरपुड्यात आला होता की? त्याला माहितीये का भाऊजीच त्याचे बाबा आहेत ते? या तो माझे काके आहेत, पण त्यांना माहित नसेल अजून. यस देव बाप्पा, तू करेक्ट भेट करून आणलीस माझी. आता बघ बाबांची आणि माझी फॅमिली कशी एकत्र आणतो ते. हा भाऊजींना ओळखत असेल ना, तर याला अपर्णापासून तोडणं अजून सोपं जाईल. अमोल, ही माझी मैत्रीण आहे, तू त्यांना काकी म्हण, रुपाली काकी. हाय रुपाली काकी. अमोल, कसा आहेस बाळा तू? साखरपुड्याला आला होतास ना तू? कुठल्या? भाऊजींच्या. आमचे मास्टर आहे. मास्टर म्हणजे? अगं मोमा, तू काय येली बी झालीस काय? तो एक गोष्ट 100 वेळा सांगावी लागती. ते आमचे समोर कॅम्पचे मास्टर आहेत. ते आमचा समोर कॅम्प घेत होते म्हणून मास्टर. समर कॅम्प मधली सगळी मुलं आली होती तिकडं. बापरे, म्हणजे ते मोना, तुला कुठं जायचंय? मला पार्लरला जायचंय. अमोल, तू ना रुपाली काकींसोबत थांबा. ओके मामा. अमोल, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले. वाव, खाऊ. तुला आवडतो ना? मी फक्त माझ्या माचेच खातो.
आणि ताई, माझं गिफ्ट कुठं आहे? आणलंय ना तुझं गिफ्ट. चला मी येते आणि आपण परत इथेच भेटूयात. हा अमोल, येऊ का? नाही आली तरी चालेल. काय? नाही काय नाही काय नाही. ये बाय. बाय.